ब्लॉग दिनांक 7 सप्टेंबर 2024। नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सरसे स्वागत करत आहे। तर आज आहे गणेश चतुर्थी, आज बाप्पा घरी येणार आहेत। तर आम्ही काल रात्रीपासून तयारी करून बसलोय। मी ही अशी स्वयंपाक वगैरे चालू आहे, सगळ्यापासून रेडी झालेलं कॅन्डिडेट। ही आमची तयारी, हे आम्ही मखर जसं होईल तसं केलेलं आहे, शक्य आहे तेवढं। अजून खूप सारी तयारी बाकी आहे, त्याच्यासाठी फुलं बिलं सगळीकडे आहे सामान वगैरे। आणि सकाळपासून उकडीचे मोदक मला जमत नाहीत, त्याच्यामुळे मी तळून मोदक बनवते, फास्ट पण होतात। मोदक, भजी, पापड, कुरडी, कटाची आमटी, भात। फक्त ना आता पुरणपोळी राहिली माझी करायची, नाही तर सगळा स्वयंपाक संपला। कुणासाठी करणं चालू आहे पुरणपोळी? माझ्यासाठी, बाप्पासाठी चालू आहे पुरणपोळी करायची। सगळं झालाय स्वयंपाक, जरा राड आहे। असं म्हणतात की ज्याला पुरणपोळी येते त्याला सगळा स्वयंपाक येतो, तर मला खूप छान पुरणपोळी करता येते बघा, मस्त एकदम परफेक्ट पुरण जमलेलं आहे। खरं तर बाप्पा निमित्त आहे, आमच्या घरच्या बाप्पाला म्हणजे नवरोबाला अरे खूप बाई जास्त पुरणपोळी आवडते। पुरणपोळी या मंडळी खायला, जे जे बघता येते। आवरलाय स्वयंपाक, आता जायचंय। 11 वाजून गेलेले आहेत आणि मुहूर्त झालेला आहे आता बाप्पाला येण्यासाठीचा। तर आता आपण बाप्पाला आणायला चाललेलो आहोत, चलो। तर सणासुदीला आमचे सरकार गजरा आणायचं कधीच विसरत नाहीत, तर म्हटलं आधी गजरा केसात माळावा आणि मग बाप्पाला आणायला जावं। मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सण म्हणलं की घरात कसं चैतन्य उभारून येतं आणि दोघांनी मिळून सगळी कामं करायची, सण साजरा करायचा, यात एक वेगळीच शुद्धता, वेगळंच पावित्र्य, वेगळाच आनंद असतो। आणि हे आमचं आधी तयारी चालू आहे बाप्पाची आरती होण्याआधीची। तर इथं आम्ही दोघं मिळून उरल्या सुरल्या फुलांचं डेकोरेशन करत आहोत। यानंतर आपल्याला डायरेक्ट बाप्पाची तयारी आणि बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे। आमचे बाप्पा असे बसलेले आहेत, आता फक्त आरती करायची राहिली आणि यांना बाप्पांना ना नैवेद्य दाखवायचं राहिलंय। खूपच गोड। दरवर्षी बाप्पा आपण हाताने साकारतो, पण यावर्षी आम्हाला 1 वर्ष बाप्पा तसंच ठेवायचं आहे घरात, त्याच्यामुळे ही फळं, एक फळ राहिले बघा तिथं, मोसंबी ठेवायची राहिली, संत्रा, ही मिठाई आणि हे मोदक। हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपला नैवेद्य तयार आहे, मोदक पण केलेले आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे। तर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया। खा बाबा खा, तुझ्यासाठीच केले। तेव्हा आम्हाला सगळ्यांना छान ठेव, आमच्या बाळाला छान ठेव। पुढच्या वर्षी आमचं बाळ पण आमच्या सोबत असेल। आणि अशा प्रकारे आमचं गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत। आणि यावर्षी आमच्या घरात बाळ येणार आहे, याच्यासाठी 1.5 दिवसाचा गणपती तर असणार आहे, पण यावर्षी आपण गणपती विसर्जन करणार नाहीयेत। हा बाप्पा आमच्या सोबत 1 वर्ष राहणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी आमचं पिल्लू आल्यावर आम्ही याला विसर्जन करणार। त्याच्यामुळे यावर्षी गणपती मातीचा बाप्पा बनवण्यात माझ्याकडून आलेला नाहीये,
म्हटलं 1 वर्ष बाप्पा राहणार नाही म्हणून आपण हा बाप्पा आणलेला आहे घरात आणि खूप छान वाटतंय. मला वाटलं नव्हतं की स्वयंपाक पुरणपोळीचा यावर्षी होईल, पण ते देवाच्या आणि नवऱ्याच्या नशिबानं त्यांनी पण थोडीशी मदत केली आहे आपल्याला आणि झालं. आता चलो, आता उद्या आपण उत्तर पूजा करूयात आणि मग आपला 1.5 दिवसाचा गणपती समाप्त होईल. 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज आगमन करणार आहोत. तर मुहूर्त 6:41चा आहे. तर 6:41 वाजून गेलेले आहेत. तर हा प्रसाद बनवला आजचा 2ऱ्या दिवसाचा. तर आत्ता आम्ही आज बाप्पाचं विसर्जन यावर्षी नाही करायचं आहे, पण बाप्पाला तिथून उचलून दुसरीकडे विराजमान करायचे. हा, मी रेडी झाले अशी आणि आमचे सरकार झालं. तर हे बाप्पाचा प्रसाद. मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन माझे माने कामना पूर्ती गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती लवकर या. पुढच्या वर्षी सगळेच या.